गिरीश महाजनांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षात आढावा घेण्यात आलाय। मुंबईत कालपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि पुढील 10 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। मुंबई उपनगरात 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने एनडीआरएफच्या टीम सध्या तैनात करण्यात आल्यात। मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पाऊस पडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये मंत्रालयामध्ये जे आहे त्या मंत्रालयामधील कक्षामध्ये आपण आहोत। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण राज्यातील पाऊस कोणत्या कोणत्या ठिकाणी पडतोय या ठिकाणची संपूर्ण पाहणी केल्यानंतर आढावा जो आहे तो आढावा घेतलेला आहे। समोर आपण पाहू शकतो की आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काम केलं जातं। आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये जे मुंबईमधील विशेष करून जे सखल भाग आहेत ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते, ज्या ठिकाणी पाणी साचतं, अशा सखल भागांचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते थेट मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण सीसीटीव्हीवरती आणि संपूर्ण घटनांवरती नियंत्रण जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन कक्षातून केलं जात आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबईमध्ये चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली। झाड कोसळल्यामुळे 3 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि सध्या चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळलेलं आहे। 3 वाहनांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सकाळी 10 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। यात 3 वाहनांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। अचानक गाड्यांवर हे झाड कोसळल्याने वाहन चालकांचं नुकसान झालंय। मैं सवेरे 8 बजे जब ड्यूटी पे आया तो देखा तो ये पेड़ पूरा रास्ते पे गिरा हुआ था। जब मैंने मेरे रिलीवर से पूछा तो उन्होंने बताया 2 या 2.5 के बीच में ये रात में गिर गया। एक कार डैमेज हुए, उसमें कोई था नहीं। हाँ, काफी पेड़ काफी पुराना था। हाँ, पर वो कुछ एक साइड झुक गया था, इसके लिए वो ये हो गया। ये चर्च गेट है, चर्च गेट ईस्ट बी रोड, अपना सिडनम कॉलेज के सामने। अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोडवर झाड कोसळल्याने एका रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बातमी ठाण्यातून। ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळ लोकमान्य टिळक उद्यानाच्या बाजूला एक झाड कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही। आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरून हे झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचं झाड कोसळलं। रायगाव परिसरातील दुर्घटनेत एक तरुण गंभीररित्या जखमी झालाय आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जखमी तरुणावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत। धावत्या स्कूटरवर अचानक हे नारळाचं झाड कोसळलं आणि यात एक तरुण जो आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि हा तरुण अतिगंभीर जखमी स्वरूपात असल्यामुळे ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत।